नमस्कार. मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचारांचा सिलसिला कायम आहे. आजवर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा आपण केवळ ऐकला, चर्चिला, पण याचा उतारा काय आपल्याला सापडला नाही. बांगलादेशी परत पाठवायचे कसे? हा केवळ चर्चेचाच विषय राहिला आणि बांगलादेशी मात्र भारतात येत राहिले. तो जो अथक प्रवाह जो येणार आहे एखाद्या नदीसारखा, तो आपण काही थांबवू शकलो नाही. ते येतात आणि पाठवायचं प्रमाण शून्य. म्हणजे गुणोत्तराच्या प्रमाणात जर बघायला गेलं तर अगदीच काडी मात्र कारवायांची नोंद आहे. असं का होतं? हे का होतंय? आपण कुठे चुकतोय? आणि याच्यावर खरोखर आपल्याला जर कारवाई करून या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करायला हवं? बांगलादेश प्रश्नाचा संपूर्ण अभ्यास केलेले, त्यावर पुस्तक लिहिलेले आणि प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव असलेले निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. त्यांनी सुचवलेले उपाय आज आपण तुमच्या समोर मांडणार आहोत आणि हेच उपाय सरकारकडेही ते गेलेले आहेत. महाजन सर, तुमचं स्वागत आहे. मी थोडक्यात जे म्हटलं की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा निर्माण का झाला हा इतिहास तुम्ही सांगालच, पण हा सुटणार कसा आणि हा प्रश्न सोडवण्याकरता काय काय पावलं उचलायला हवीत हे आम्हाला सांगा. असं आहे, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज 5 ते 6 कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये आहेत. आज 35% लोकसंख्या जी आसामची आहे ते बांगलादेशी आहे. 29% लोकसंख्या पश्चिम बंगालची ही बांगलादेशी आहे. इनफॅक्ट आजच एक एमपी म्हणत होते की ते 29% आणि ती 35% आहे. आता कडमोजना होईलच आणि त्यात आपल्याला फ्रेश आकडे हे कळतील. आणि याच्याशिवाय ईशान्य भारताचा जेवढे जास्त बांगलादेशी झालेले आहेत की आता बांगलादेशी 9 राज्यांकडे जास्त प्रमाणात जात आहेत. ती राज्य आहेत महाराष्ट्र, उत्तराखंड, त्याच्यानंतर केरला, थोड्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश वगैरे. तर म्हणजे या 9 राज्यांकडे आता घुसखोरीही जाते, कारण ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये ते मावत नाहीये, म्हणून तिथे अतिरेक झाला, पण इतर ठिकाणी जात आहे. आता ते कसे गेले त्याच्यात आपण जास्त जाणार नाही. आता ते का त्यांना ज्या प्रमाणात आपण पकडला पाहिजे ते का पकडलं जाऊ शकत नाही. आपण जर एक आकडेवारी बघितली, रफ आकडेवारी जी माझ्या माहितीप्रमाणे आहे, दरवर्षी 1-2 हजार बांगलादेशी, अवैध बांगलादेशी हे पकडले जातात. एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला लोकसभेत प्रश्न टाकूनच विचारायला पाहिजे, पण ते मीडियामध्ये एक मिनिट तुम्ही आता म्हणालात की बांगलादेशी का पकडले जात नाहीत असा एक सूर आहे, पण त्याचबरोबर संसदेत आकडा जाहीर होतो की इतके बांगलादेशी पकडले गेले. काय होतं या पकडल्या गेलेल्या बांगलादेशींचं काय होतं मग? नाही, संसदेत आकडे झालेले मला काही आठवत नाही असं झाल्याचं जाहीर, परंतु जे मीडियामध्ये येतं, जसं आता महाराष्ट्राचं मराठी मीडिया बघा, त्याच्यामध्ये जवळजवळ गेल्या महिनाभरामध्ये 20-25 बांगलादेशी इकडे पकडले, 5 इकडे पकडले, 4 इकडे पकडले. म्हणजे वर्षभरामध्ये आपण टोटल नुसती ऍड केली की जे मराठी मीडियात आलेलं आहे आकडेवारी 100 दिवसाच्या आसपास असेल, एक्झॅक्ट काउंट करावी लागेल, पण पकडले गेले आहेत. तर पुण्यामध्ये 5 पकडले, इकडे 1 पकडला वगैरे. आता तो प्रश्न, आता मुख्य प्रश्न काय आहे की थोडेफार पकडले जातात, म्हणजे अगदीच पकडले जात नाही असं होत नाहीये. एक्झॅक्ट आकडेवारी मी सांगू शकणार नाही, पण ती 1000-1500 याच्याहून जास्त काय फारशी मोठी नाहीये. मुख्य प्रश्न असा आहे की ते जास्त संख्येमध्ये पकडले का जात नाही, आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला बांगलादेशी घुसखोरी हा महत्वाचा मुद्दा आहे असं वाटत नाही. फक्त एक, मी खरं राजकीय पक्षांचं कधीच नाव घेत नाही माझ्या बोलण्यामध्ये, फक्त एक बीजेपी सोडलं की बाकी कोणाच्याही जाहीरनाम्यामध्ये, त्यांच्या पॉलिसीमध्ये आम्ही बांगलादेशी घुसखोरांना पकडू, तिथनं बाहेर काढू याचा उल्लेखच नाहीये. मग ते म्हणजे आता तुम्हाला अपोजिशन रूल राज्य तुम्हाला माहिती आहे कुठली आहे ती, पण कोणीही याविषयी बोलायलाच तयार नाही. दुसरी गोष्ट, आपण जे मीडियामध्ये बघितलं त्या मीडियामध्ये अनेक विषय कव्हर केले जातात, पण मराठी मीडियामध्ये जर एक मी सोडलं तर बाकी तुम्हाला कुठलेही फारसे लेखक दिसणार नाही की जे मीडियामध्ये बांगलादेशी घुसखोरीविषयी बोलायला तयार आहे. म्हणजे हा विषय एक तर मानला जातो की अरे हा विषय बोलायचा कसा, ऑकवर्ड आहे, आम्ही सेक्युलर आहोत, आम्हाला हे बोललं चालणार नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा या विषयावरती काहीही लिहिलं जात नाही. आपण नुसतं शब्द घाला
की टाइम्स ऑफ इंडिया किंवा मोठ्या पेपरमध्ये किती वेळा असे बांगलादेशी घुसखोरी हा विषय म्हणजे डिस्कस झालाय. म्हणजे पाकिस्तान विषय डिस्कस करतो, चायना विषयी आपण डिस्कस करतो, हजारो वेळा आरडाओरडा सुरू असतो की हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, परंतु बांगलादेशी घुसखोरी या विषयावरती मेन टीव्ही चॅनल्सवरती किती चर्चा झाल्या आहेत, पेपरमध्ये किती वेळा आलं आहे, हे अगदी तुम्हाला मोजून सापडणार नाही. कारण हा मुद्दा त्यापेक्षा मीडियात जे काही येत आहे, जो काही थोड्या प्रमाणात जरी येत असेल तरी पण मला एक सांगा, पोलीस जे काय आकडेवारी जाहीर करतात बांगलादेशी पकडले, आता प्रश्न पोलिसांमधून पण आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा मीडिया म्हणून बोलत असतो त्या लोकांची, सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे यांना पकडायचं कसं, कारण एक तर ओळखायचं कसं, कारण यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, आधार कार्ड आहे, रॅशनिंग कार्ड आहे, अगदी इलेक्शन आयडी पण आले. आता हे काय यातून कसं यांना वेगळं करणार हो, ते तर सांगा. असं आहे की बांगलादेशी पकडले जात नाहीत कारण त्यांना पकडायचं कसं आहे पोलिसांना चांगलं माहिती असेल, एवढं काही ते हे नाहीये. पण प्रॉब्लेम काय आहे की आज जर आपण एक बांगलादेशी पहिले ओळखायचा कसा, पकडायचा कसा. आज होतं काय, जर बांगलादेशी आपण पकडला संशयास्पद आहे म्हणून, तर त्याच्यावरती पोलिसांना इन्व्हेस्टिगेट करावं लागतं आणि त्यानंतर ते त्याला मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जातात आणि 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट त्यांना जामीन देतो, ज्यामुळे त्यांना जामिनावर सोडावं लागतं, ज्यामुळे तो बांगलादेशी पुन्हा गायब होऊन जातो. आणि इन्व्हेस्टिगेशन करायला समजा 1 महिना 1.5 महिना लागतो की कोण कुठनं आलाय, कसा आलाय, डॉक्युमेंट काय वगैरे हे होऊ शकतं. परंतु तो वेळ लागतो एका बांगलादेशी करता 1 महिना, तो काही म्हणजे काही कॉस्ट इफेक्टिव्ह नाही. त्याच्यानंतर तो खटला, त्यानंतर तुम्ही खटला जो जाहीर करता कोर्टामध्ये, तर तो खटला 1 वर्ष 1.5 वर्ष चालतो. ठीक आहे ना. म्हणजे पहिले 1-1.5 महिना इन्व्हेस्टिगेशन, 1-1.5 वर्ष खटला. त्या खटल्यामध्ये 100 वेळा 200 वेळा त्यांना घेऊन जावं लागतं कोर्टामध्ये वेगवेगळ्या कारणाकरता. त्याच्यामध्ये प्रचंड वेळ खर्च होतो. म्हणजे एका बांगलादेशी करता 1 महिना इन्व्हेस्टिगेशन, मी नुसते तुम्हाला रफ आकडे देतो, 1 महिना म्हणजे 1 महिना असं नाही, म्हणजे वेळ लागतो. आणि त्यानंतर त्याचा चालणारा लांबलचक खटला आणि त्यानंतर जी शिक्षा दिली जाते ती 1-1.5 वर्षाची असते. ती शिक्षा संपल्यानंतर पुन्हा त्या बांगलादेशीला त्याच पोलीस स्टेशनला दिलं जातं, तुम्ही पकडलं होतं घ्या त्याला आणि आता त्याला बांगलादेश सीमेला पार करा. त्यानंतर जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे की जे सीमेवरती त्याला जाऊन त्याला हँडओव्हर करावं लागतं, ते त्याला घ्यायला तयार नसतात की आज आम्हाला वेळ नाही, उद्या वेळ नाही वगैरे. तर म्हणून ही जे पोलिसांच्या समोर प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह कसे करायचे, तर सर्वात महत्वाचं आहे की आज पोलीस स्टेशनमध्ये फक्त एक किंवा 2 इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात. एक पोलीस स्टेशन संख्या समजा कोळवा पोलीस स्टेशन आहे, 80-90 संख्या असते, 10% कमी असते, 10% सुट्टीवरती गेली असते, बाकी बंदोबस्त असतं, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. आणि ज्याला आयओ म्हणतात की जो शोधण्याचं काम करतो, ते 2-3 जास्त नसतात आणि त्यांच्यासमोर 100 गुन्हे जे त्या पोलीस स्टेशनमध्ये झाले ते असतात. तर म्हणून त्याच्यावर त्याला बांगलादेशी इन्व्हेस्टिगेशन करण्याकरताच तिथे तुम्हाला पुरेसे आयओ मिळत नाही. तर मी कोणी असेल म्हणजे मी तर पंतप्रधान झालो किंवा हे झालो, तर मी असं सांगेन की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे प्रत्येक पोलीस स्टेशन 2 किंवा 3च असतात, तर ते 20, 25 किंवा 30 का होऊ शकत नाही. कारण एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ते कसे करायचे, तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग त्यांचं कसं वगैरे, ट्रेनिंगच्या भानगडीत पडू नका. आज महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 लाख रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 25, 30, 40 हजार जे चांगले लोक आहेत, सब इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे जनरली आयओ जे असतात ते ASI, सब इन्स्पेक्टर अशी त्यांचे रँक्स असतात. तर असे हजारो लोक आहेत. त्याच्यातले तुम्ही एक 40-50 म्हणजे चांगले लोक शोधा, 40-50% की जे सक्सेसफुल आयओ राहिले, त्यांना या कामाचा अनुभव आहे आणि त्यांना तुम्ही घ्या पोलीस स्टेशनमध्ये कामं करतात. त्यांचं काम फक्त बांगलादेशी घुसखोरांना शोधायचं आणि ते म्हणजे ती पुरावा तयार करून, ग्राह्य पुरावा तयार करून तो कोर्टासमोर द्यायचा. जर तुम्ही एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच्या ऐवजी प्रत्येक स्टेशनमध्ये जर तुम्ही 20, 25, 30 अधिकारी दिले, ठीक आहे ना, की जे होमगार्डच्या लोकांचे त्याला आणलं जाऊ शकतं, त्यांना टेम्पररी एम्प्लॉयमेंट दिली जाऊ शकते. अनेक पद्धती आहेत, त्या पद्धती आपल्याला शोधाव्या लागतील. म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर वाढले तर आपली बांगलादेशी शोधायची जी क्षमता आहे ती वाढेल. तो एक भाग झाला. शोधायचा मुद्दा इथपर्यंत ठीक आहे की शोधले, बरोबर तुम्ही म्हणता तसं निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन, निवृत्त आयोज आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपण शोधू शकलो. त्यांना परत पाठवायचं कसं? त्याच्या आधी पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा जो आहे की त्यांचा खटला जो आहे तो 1.5 वर्ष चालतो. म्हणजे मी एक अंदाज देतो 1-1.5 वर्ष चालतो. तर मी असं सांगेन की सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट करायला पाहिजे आणि बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा हा 5-6 दिवसाच्या आत संपायला पाहिजे.
म्हणजे फटाफट फास्ट ट्रॅक कोर्ट तुझ्या कॉन्सेप्ट ऐकला असेल, 1.5 वर्ष खटला चालवायचाच नाही आणि दुसरं तो 5 दिवसात तो संपायला आता सोमवारी पकडलं तर शनिवारी निकाल हा जाहीर झालाच पाहिजे. आणि तिसरा पॉईंट असा आहे की त्याला प्रत्येक वेळा पोलीस स्टेशन घेऊन जायचं, त्याला याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला कोर्टामध्ये, आता पोलीस स्टेशन कुठे, कोर्ट कुठे, दिवस वाया जातो. तर त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सगळं व्हायला पाहिजे. त्याच्यात काही टेक्निकल मुद्दे एखादे पोलीस अधिकारी जे जास्त अनुभव असतात ते सांगू शकतील. म्हणजे फिजिकली घेऊन जायच्या ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं तर वेळ वाचेल, टाइम वाचेल. 1 वर्षाच्या ऐवजी 6 दिवसात खटला संपवला तर फास्ट ट्रॅक कोर्ट ते काम सुरू होईल आणि म्हणजे म्हणजे तुम्हाला पटापट तो खटले जे आहे ते पुढे घेऊन जाता येतील. म्हणजे तुम्ही आणि जे जामीन दिला जातो तो जामीन दिला जाऊ नये, जो कारण तो खटलाच संपवायला पाहिजे 6 दिवसाच्या आत. ठीक आहे ना, जामीन कसला देताय तुम्ही, कारण जामीन दिला की तो गायब होतो. जामीन देऊ नका, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घाला आणि 7 दिवसात त्यांना शिक्षा द्यायची. याला मानवतावादी तथाकथित मानवतावादी विरोध नाही का करणार? सेक्युलर आहोत आपण. असं आहे, मानवतावादी जे असे आहेत त्यांनाच म्हणजे त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना थोडं सरळ करण्याची वेळ आलेली आहे की देशाची सुरक्षा आणि मानवतावाद हे विषय कम्प्लिटली वेगळे आहेत. मानवतावादाचा म्हणजे मानवतावाद ह्युमन राईट नावाचा जो मुद्दा आहे हा ह्युमन राईट मुद्दा हा भारतीयांकरता आहे. आपण भारतामध्ये राहून आपण पाकिस्तानी दहशतवाद्यांची मानवता हक्क इथे हे करणार नाहीये. म्हणजे एक माणूस पडून तर ठीक आहे, पण परंतु महत्वाचं आहे की आपली सुरक्षेला हा एक प्रचंड मोठा धोका झालेला आहे. या बांगलादेशींमुळे आज लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये वोटिंग ते आता एक प्रचंड मोठी व्होट बँक बनलेली आहेत. म्हणजे काही पेपरमध्ये पण आलेल्या त्याच्याविषयी मी लिहिलेलं, पण काही बांगलादेशींकडे 2-2, 3-3 वोटर्स कार्ड आहेत. आणि ज्यावेळेला सरकारने प्रयत्न केला की वोटर्स कार्डला लिंकअप करायचं आधार कार्डशी, आधार कार्डनी झालं की तुम्हाला डुप्लिकेट वोटर कार्ड बनवू शकत नाही. काय असतं, एक बांगलादेशी पुण्यात वोटिंग करतो, मग दुसरं वोटिंग कार्ड युपीचं असतं, तिसरं वेस्ट बेंगॉलचं असतं. तर आधार कार्डचे लिंकअप झालं असतं तर ती आयडेंटिटी एक होते. पण तिथे अनेकांनी विरोध केला की नाही हा आमचा मानवाधिकार भंग आहे वगैरे. वोटर्स कार्ड हे आधार कार्डशी किंवा आयडेंटिटी बेस्ड असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर ते म्हणजे मानवाधिकार विरुद्ध देशाची सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे आणि जनतेने या मानवाधिकार लोकांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. कोणी असं केलं तर त्यांच्यावरतीच आपण कारवाई करण्याची गरज आहे. आणि हे झालं. तुमचा पहिला मुद्दा होता की त्यांना ओळखायचं कसं, तर ते पोलिसांना सगळं माहिती आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही आज एक बांगलादेशी पकडला, ठीक आहे ना, म्हणजे संशयास्पद त्याला म्हणायचं ते, ठीक आहे. हे कुठे असतात, जिथे रेल्वेचं काम चाललंय, जिथे रस्त्याचं काम चाललंय, जिथे लेबर लागतात, जिथे रिअल इस्टेटचं काम चालू आहे, जिथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, तिथे बांगलादेशी आहे. त्याच्याशिवाय कोकणामध्ये फिशिंग बोटमध्ये बांगलादेशी आहेत, मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी आहेत. म्हणजे जसं मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, ठाण्यात आहेत, नवी मुंबईमध्ये आहे, भिवंडीमध्ये आहेत, औरंगाबाद. त्या जगाला हे माहिती आहे आणि कोण आहे हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे. फक्त काय की त्यांच्याकडे आता जवळजवळ 90% बांगलादेशी जे भारतात आहेत त्यांच्याकडे भारतीय डॉक्युमेंट आहेत. म्हणजे आधार कार्ड म्हणा, राशन कार्ड म्हणा, लाडली बहीण जे काय असेल ते सगळे डॉक्युमेंट आहेत. आता ते ओळखायचं कसं की हा बांगलादेशी आहे की भारतीय मुस्लिम आहे, तर ते सिंपल आहे. एक बांगलादेशी पकडला तर त्याला सांगायचं की तू तुझ्या आई वडिलांचा ऍड्रेस दे, त्यांचा मोबाईल नंबर दे. तू तुझ्या मामा मामींचा ऍड्रेस दे, मोबाईल नंबर दे. काका काकूचा ऍड्रेस दे, मोबाईल नंबर दे. मावशीचा दे, मित्राचा दे. म्हणजे त्यांचे जे सगळे जे नातेवाईक आहेत, ठीक आहे, या सगळ्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर, त्यांचा ऍड्रेस वगैरे. आता जर मी एक महाराष्ट्रीयन असेल, मी एक मराठी माणूस असेल, तर तुम्हाला माझे नातेवाईक इकडे दिसतील, म्हणजे महाराष्ट्रात दिसायला पाहिजे. काही थोडेफार अमेरिकेत असतील ती गोष्ट वेगळी, परंतु माझे नातेवाईक इकडे आहेत. तर तुमचे नातेवाईक जास्त जर बांगलादेशमध्ये मिळाले तर ते कसे मिळाले, ठीक आहे ना, आणि तुम्ही ते केव्हा आला, तर म्हणजे शोधणं काही कठीण नाहीये. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, अतिशय सोपं आहे. त्यांना प्रश्नात म्हणजे एक तुम्हाला मी सांगतो की आमच्याच म्हणजे जिथे ज्या भागात मी राहतो तिथे मला वाटलं की आमची जे तिथे सिक्युरिटी वाले आहेत ते बांगलादेशी आहेत, ठीक आहे ना, असं मला वाटलं. तर मी काय केलं, तर आमच्या शेजारी एक भारतीय बेंगॉली होता. त्याचे वडील हे वयाने 70 वर्षाच्या पुढचे होते. त्याला म्हटलं बाबाजी जरा बघा जाऊन की हे कोण आहेत. बाबाजी 5 मिनिटात परत आले आणि ते म्हणाले की सर हे मैमानसिंग डिस्ट्रिक्ट जे बांगलादेशच्या तिकडचे आहेत. त्यांनी कसं ओळखलं, तर ते तिथे गेले, बांगलादेश बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की साहेब मैं कलकत्ता का हूँ. कलकत्त्याशी तर 2 प्रश्न विचारले की कलकत्त्यावरनं मला बोंगाईगावला जायचं, मी कुठनं बस पकडू. त्याची विकेट उडाली, कारण तुम्ही पुण्यामध्ये असेल, तुम्ही मला विचारलं की पुण्यामध्ये मला साताऱ्याला जायचं, बस कुठनं पकडू.
तुम्ही काही मुंबईत तर पकडणार नाही ना. मी म्हणजे सांगायला पाहिजे की मी पकडायला पाहिजे स्वारगेटवरनं, कारण ते शॉर्टकट आहे. आपण जसं कुठूनही कुठे जाऊ शकतो, परंतु म्हणजे एक 4-5 प्रश्नोत्तरामध्ये मग तो म्हणाला की नाही मी बोंगाईगावचा आहे. त्याची बोंगाईगावचं त्याला उत्तर देता नाही आलं. मग तो चुपचापपणे सांगितलं की साहेब आम्ही मैमानसिंग डिस्ट्रिक्टचे आहात. म्हणजे हे 5-6 मिनिटं, कारण जर तुम्ही जर मुंबईचे आहात, तुम्ही दादरचे आहात, तर तुम्हाला थोडक्यात तपास अधिकारी उत्कृष्ट असेल तर असे शेकडो बांगलादेशी तत्काळ उघडे पडतील आणि समोर येतील असं तुम्हाला सांगायचं. एवढंच नाही मी असं पण सांगितलं स्वप्नील, इथे काही वेळा त्यांना प्रश्न काय विचारायचे हे मराठी लोकांना समजत नाही. तर म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे भारतीय बेंगॉली आहेत ते ठेवायला पाहिजेत. म्हणजे जे सिनियर लोक आहेत ज्यांना नॉलेज आहे, कलकत्त्यात काय चालते, बोंगाईगावला काय चालतं आहे, म्हणजे त्या भागात त्यांना नॉलेज आहे, ठीक आहे ना. आणि त्यांना मागे बसून त्यांना समोर बसून त्यांना प्रश्न विचारू शकत नाही, कारण त्यांची मग सेक्युरिटी धोक्यामध्ये येईल. परंतु प्रश्न ते सांगतील किंवा प्रश्न ते विचारतील आणि त्याचं उत्तर हे केलं जाईल. तर हे अतिशय सोपं आहे. बांगलादेश म्हणजे फक्त त्याला कव्हर करायला पाहिजे, कारण त्यांची सुरक्षा ही महत्वाची आहे. आणि भरपूर भारतीय बेंगॉली आज महाराष्ट्रात आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, सगळीकडे आहेत. म्हणजे त्याच्यावर त्यांची मदत घेता येईल. बरोबर. पण एक महत्वाचा प्रश्न इकडे असा आहे, बांगलादेशी का घुसखोर का इकडे स्थिरावू शकले, तर ते अत्यंत स्वस्तात कामं करतात, अत्यंत दरिद्री अवस्थेत राहतात, घाणेरड्या भागात राहू शकतात, एन्क्रोचमेंट आणि हे सगळे त्यांच्या मार्फत करता येतं. तर यातून या सगळ्यावर पण नियंत्रण आणण्याकरता काय करायला हवं? असं आहे, तुम्ही जर प्रश्न आता बांगलादेशी जो आहे, आज जर तुम्ही ड्रायव्हर पुण्यात घ्यायचा म्हटला तर त्याला 800 रुपये दिवसाला तो चार्ज करतो. मी गाडीच्या ड्रायव्हरशी बोलतोय. जर तुम्ही बांगलादेशी ड्रायव्हर घेतला तर 500 रुपयात किंवा 400 रुपयात काम करतो. सिक्युरिटी प्रत्येक सोसायटीमध्ये सिक्युरिटी एजन्सीज असतात. तर सर्वात जास्त सिक्युरिटी एजन्सी सर्वात कमी पैशात काम करणारे म्हणजे असतात बांगलादेशी. तर त्याच्यामुळे त्यांना घेतलं जातं. आणि मेहनतीची कामं आता आपले लोक करायला तयार नाहीयेत. मग ते शेतीमधलं काम असो मेहनतीचं किंवा बोटी आपल्या फिशिंग बोट मधनं असो, तर त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात तुम्ही जर छोटे छोटे हॉटेल्स बघितले जे हायवेवरती असतात, तिथे फक्त 1 किंवा 2 माणसं ती हॉटेल चालवतात, कारण त्यांना जास्त स्टाफ ठेवण्याकरता त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसते. एकच माणूस तुम्हाला रिसीव्ह करतो, तोच तुमच्याकडे मेनू काय पाहिजे ते विचारतो, तोच जाऊन ते तयार करतो, तोच जाऊन ते सर्व करतो. आणि अनेक ठिकाणी बांगलादेशी आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हटलं तर म्हणजे लहान लहान ठिकाणी. थोडक्यात आपली ही जबाबदारी आता मोठी आहे. जर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही सुचवलेल्या उपायांना जनतेची साथ, लोकांचीही साथ मिळणं गरजेचं आहे. काही थोडक्या पैशांकरता स्वस्त मिळतं, स्वस्त होतंय म्हणून अशा लोकांना थारा देऊन आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात घालणं हे कितपत एक भारतीय नागरिक हिंदुस्थानी म्हणून आपल्याला शोभणार आहे का, याचा विचार प्रत्येकाने करावा. केवळ पैसे कमवण्याकरता अशा घुसखोरांना आश्रय देणं हे किती धोकादायक आहे हे लक्षात घ्यायला हवं. सर, आज आपण इथेच थांबूया. अशा अनेक विषय घेऊन आपण पुन्हा भेटूच आणि लोकांपर्यंत तुमचे विचार नक्कीच पोहोचू. खूप खूप धन्यवाद. लोकांना कसा वाटला शो आवर्जून सांगा. अनेक उपाय सरांनी पुस्तकातून सुचवलेत. पुस्तक सावरकर स्मारकात मिळतं, त्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले जातील. ज्यांना ह्याचा सविस्तर वाचायचंय त्यांनी हे पुस्तक आवर्जून मागवावं, वाचावं. बांगलादेशी घुसखोरांची समस्या याच्यावर आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला शो कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा. खूप खूप आभार.